नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकरी जर एक झाले, विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी, तर त्यांचे अनेक प्रश्न सुटू शकतात. आतापर्यंत या एकीमुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला मागच्या अनेक भागामध्ये असं म्हणालो होतो की कांद्याच्या प्रश्नावर जे सातत्याने भूमिका घेतात अशी महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यामध्ये आहे. त्यांनी अनेकांच्या प्रश्न मार्गी लावलेले, अनेक शेतकऱ्यांना त्यातून फायदा झालेला आहे. एकीचे बळ आपण जे म्हणतो त्या पद्धतीने आहे. आज माझ्यासोबत खास आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे. तर दिघोळे साहेबांशी आपण आज तुमच्या मनातले सगळे प्रश्न विचारणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये कांदा बाजारभाव वाढीचे त्यांच्याकडे काही प्लॅन आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना एकत्र करून जोडलं तर काय चमत्कार होऊ शकतात, हा पण भाग आपण समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पण अतिशय महत्त्वाची आणि मोलाची माहिती आहे, विशेषतः तुम्हाला एकत्र येण्याच्या दृष्टीनं, टिकून राहण्याच्या दृष्टीनं आणि बाजारभावाच्या दृष्टीनं सुद्धा. त्याच्यामुळे दिघोळे साहेबांशी आपण फार तुमचा वेळ न घेता सुरुवात करूया. दिघोळे साहेब, तुमचं ॲग्रोशिवारमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. बोला काही. सर्वप्रथम 2 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये जो काही अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला, याच्यामध्ये आपल्या देशाचे निष्पाप नागरिक जे काही तिथं त्यांचं मृत्यू ओढवला या भ्याड हल्ल्यामध्ये, त्या सर्वांना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, आपल्या चॅनलच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आता आपण चर्चेकडं वळूया. सर्वात पहिला प्रश्न असा आहे की गेले अनेक वर्ष आपण या क्षेत्रामध्ये आहे. मला थोडंसं आणखी सांगावंसं वाटतं, त्यांची काय आत्मस्तुतीचा भाग होईल. दिघोळे साहेब एक पत्रकार आहेत, स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि हे पत्रकारिता करताना सिन्नरसारख्या तालुक्यामध्ये जो कांद्याचा भाग आहे त्यातून त्यांना असं जाणवलं की कांद्याचे प्रश्न एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि आज जे मोठं कार्य उभं राहिलं आहे, हा मला असं वाटतं त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. तर पहिला प्रश्न आपण तोच विचारूया आणि बाकीचे प्रश्न पुढे जातील. हे काम कसं सुरू झालं, एकूण कशी कल्पना झाली? नाही, पारंपरिक जो कांदा उत्पादक आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. आणि कांदा उत्पादक शेतकरी प्रामुख्याने अवर्षणग्रस्त तालुक्यांमधले हे नगदी पीक आहे. कांदा हे पिकवताना बारमाही पाणी असणारा शेतकरी आणि हंगामी पाणी उपलब्ध असणारे शेतकरी, दोन्ही प्रकारातले शेतकरी कांद्याचं पीक पिकवतात. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर आता अजून 2 वर्षांनी 80 वर्षे होतील. कांद्याच्या बाबतीत जर तुम्ही बघाल तर सरकारचे चुकीचे धोरणं, वारंवार सरकारकडून वेगवेगळे निर्बंध आणि या संपूर्ण याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी त्या तुलनेमध्ये जर विचार केला तर आर्थिकदृष्ट्या तितकासा सक्षम नाही आहे. असं असताना मग 2014-15 साली आम्हाला आणि आमच्या काही सहकाऱ्यांना ही कल्पना सुचली की कांदा उत्पादकांची स्वतंत्र संघटना असायला हवी. त्यावर काम केलं गेलं आणि त्याची रीतसर नोंदणी करून आपण गेल्या 9 वर्षापूर्वी कांदा उत्पादक संघटनेची स्थापना केली. गेल्या 9-9.5 वर्षामध्ये कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत त्या वेगवेगळ्या टप्प्यावरती ज्या काही समस्या येतात त्या समस्या प्रकर्षाने सोडवण्याचं काम महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून आपण करतो आहे. हे करण्यामध्ये मी संस्थापक अध्यक्ष ह्या नात्याने व कांदा उत्पादक संघटनेचे राज्यातील सर्व सहकारी जे पदाधिकारी आहेत आणि अनेक शेतकरी आहेत, कांदा शास्त्रज्ञ आहेत, कांद्याच्या संदर्भात एकदम प्रगतशील अशी कांदा शेती करणारे शेतकरी आहेत, जे संघटनेचे आम्ही पहिल्या फळीतले त्यांना आम्ही सहकारी म्हणतो. या सर्वांच्या एकमेकांच्या संवादातून या कांदा संघटनेचं काम सुरू आहे. आणि संपूर्णपणे बिगर राजकीय संघटना आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. संघटनेच्या स्थापनेनंतर लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या 2 अशा मोठ्या 4 निवडणुका देशात आणि राज्यात होऊन गेल्या. आम्ही एक सेकंदही त्यासाठी कांदा संघटनेचा वापर होऊ दिला नाही. स्वतंत्रपणे कांदा उत्पादकांच्या पिकासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, कांद्याच्या संपूर्ण त्या पिकवण्याची एकूण प्रक्रिया असेल, विक्रीची प्रक्रिया असेल, या पूर्ण या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे लूट झाली नाही पाहिजे. मग ती बाजार समितीतली असेल, शिवार खरेदीतली असेल, बियाणे घेतानाची लूट असेल किंवा फसवणूक असेल, या प्रत्येक टप्प्यावर कांदा संघटना खूप खमकेपणाने काम करते. आणि महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातीलही शेतकरी आता कांदा संघटनेसोबत जोडले गेले आहे. आणि आम्ही असं नाही म्हणणार की आता खूप काही कांदा संघटनेमुळे चमत्कार झाला आहे, पण एक गोष्ट निश्चित सांगावीशी वाटेल, कांदा उत्पादक संघटनेच्या ह्या स्वतंत्र व्यासपीठामुळं महाराष्ट्रातील अगदी 1-2 एकर कांदा पिकवणारे शेतकरी असतील किंवा मध्यम कांदा उत्पादक शेतकरी किंवा मोठे कांदा उत्पादक शेतकरी, हे आता सातत्याने कांदा उत्पादक संघटनेकडे आपले प्रश्न मांडत आहे. आणि त्या प्रश्नांची पूर्णपणे सोडवणूक होण्यापर्यंत कांदा संघटना पाठपुरावा करते आणि यशस्वी पाठपुरावा करते.
हे की याच्यामधनं असं जाणवतं की एकत्र आल्यानंतर काय काय प्रश्न सुटू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं जसं राजकारण्यांना भीती असते की तुम्ही उभे राहिले तर काय होईल, तसं व्यापारी वर्गाला किंवा आडतदार दलालांना यांना भीती असते की अरे शेतकरी जर व्यापारी झाला तर काय करायचं. म्हणजे असं आहे की एखाद्या ठिकाणी एखाद्या मालकाकडे नोकर कामाला असतो, हा नोकरी सोडतो आणि तेव्हा तो मालक म्हणतो की बाबा तू स्वतःचा व्यवसाय नको करू, मी तुला पगार डबल काय तिप्पट देतो. पण असं जेव्हा कांदा उत्पादक जेव्हा करतात, जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहतात आणि मध्ये आपलं जसं बोलणं झालं होतं की ते आता तुम्ही एक यंत्रणा उभी करणार आहे लवकरच, मला माहिती त्याला थोडा वेळ लागेल, पण ती अशी यंत्रणा आहे की कांदा उत्पादक आता मध्यस्थ दलाल किंवा बाजार समित्यांची पण गरज लागणार नाही आणि स्वतःच्या पायावर उभं राहील म्हटल्यानंतर मग तिकडे सगळीकडे आता तो हंगामा किंवा तशी हालचाल आहे. तर याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव जे स्थिर राहणार आहे का स्वतःचे बाजारभाव स्वतः ठरवायला मिळणार आहे, तर त्याबद्दल जरा आम्हाला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं आहे. निश्चितच हा कांद्याच्या एकूण शेतकऱ्यांचा आणि कांदा शेतीचा हा आत्मा आहे जो विषय आता आपण बोलतो आहे. मूळ प्रश्न असा आहे की शेतमाल कुठल्याही जरी शेतकऱ्यांनी पिकवला तरी त्यांचा मूळ उद्देश काय असतो की आपण पिकवलेल्या शेतातील शेतमाल, मग कांदा असेल किंवा इतर शेतमाल असेल, आपण तो उत्पादन खर्चापेक्षा अधिक दराने त्याला भाव भेटला पाहिजे. परंतु हा दर मिळण्यासाठी जसं काही नैसर्गिक आपत्ती असेल, गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, ह्या नैसर्गिक आपत्ती याला शेतकरी चॅलेंज नाही करू शकत. निसर्गाला तर कोणी चॅलेंज नाही करू शकत. परंतु सरकारकडून आणि इतर काही घटकांकडून याच्यावरती जाणीवपूर्वक जे काही कांद्याचे दर पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात, निर्बंध लादले जातात, याच्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं आणि ते एका शेतकऱ्याचं एका वर्षाला 2-2, 5-5 लाखापर्यंत नुकसान होतं. मोठे शेतकरी असेल तर ते नुकसान 10 लाखाच्या पलीकडे येऊ शकतं एका शेतकऱ्याचं. आमचं म्हणणं असं आहे की कांदा पिकवण्यामध्ये आम्ही सक्षम आहोत, आम्ही कांद्याचं बियाणं बनवण्यामध्ये सक्षम आहोत. आता काही शेतकऱ्यांकडं घरगुती बियाणं जरी निर्माण नाही झालं, उत्पादन नाही झालं, तरी मग चांगल्या दर्जेदार बियाणं मिळवून कांद्याची शेती केली जाते. कांदा पिकवण्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य राज्य आहे संपूर्ण देशामध्ये कांद्याच्या बाबतीत, उत्पादनाच्या बाबतीत. आणि कांद्याची क्वालिटी, कांद्याची चव, त्याची टिकवण क्षमता या सर्वच आघाड्यावरती कांदा उत्पादक शेतकरी सक्षम आहेत. पण दुर्दैवाने कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्याला एकदा की त्याचा कांदा उत्पादित झाला आणि हा उत्पादित झालेला कांदा ज्यावेळेस बाजार समित्या असतील, शिवार खरेदीतले खरेदीदार व्यापारी असतील, आडतदार असतील किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा कांदा विक्री करण्याची वेळ येते तर कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये परावलंबित्व आहे. शेतकऱ्याचं याच्यावर कुठलाही अधिकार नाही, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे निर्णय क्षमता शेतकऱ्याच्या हातात नाही. मग कांदा संघटनेने त्याच्यावरती प्रकर्षाने काम सुरू केलं. आणि आमचं तर असं म्हणणं आहे की एखाद्या विषयामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करताय तर ते इतकं ताकदीने आणि इतकं परफेक्ट केलं पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्ही न्याय देऊ शकले पाहिजे, अन्यथा ते काम नाही केलं तरी योग्य असेल. मग कांदा उत्पादकांचे जे प्रश्न आहे ते राज्यकर्त्यांना माहिती, ते प्रश्न मीडियाला माहिती, ते प्रश्न इतर घटकांना माहिती, नागरिकांना माहिती, तसे ते आम्हाला शेतकऱ्यांना माहिती. किती वर्षे आणि किती दिवस फक्त प्रश्नावरतीच आपण काम करायचं. तर आमचं म्हणणं आहे की या प्रश्नाच्या सोल्युशनवर, प्रश्नाच्या उत्तरावर काम झालं पाहिजे. आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नाचं सर्वात मोठं जर उत्तर असेल तर थेट विक्री व्यवस्था. आणि ही थेट विक्री व्यवस्था ही करण्यासाठी कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 2 वर्षापूर्वी भूमिका जाहीर केली. आणि त्याच्यावरती आता आम्ही जे काही काम करतोय तर 2 प्रकारचे कामं असतात. काही कामं हे दृश्य स्वरूपाचे असतात, काही कामं हे त्या पूर्ण जडणघडणीचे असतात. आता आम्ही त्याची जडणघडण करण्यापर्यंत आलेलो आहे. आम्हाला सांगायला आनंद वाटेल की 2025 हे वर्ष प्रायोगिक तत्वावरती आम्ही काही ठिकाणी थेट कांदा विक्री ही सुरुवात करतो आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याच माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात आणि देशामध्ये निश्चितच माहिती पोहोचू. आमचं त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की आम्हाला खूप अति जास्त पण दराने विकायचं असं काही आमचं त्याच्यामध्ये हेतू नाही आहे. आमचा स्पष्ट हेतू आहे की देशातील ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळाला पाहिजे. अलीकडच्या काळात जर बघाल तर कांद्याचा उत्पादन खर्च हा कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल आहे. तर आमचं उत्पादन खर्चापेक्षा अधिक जर आम्हाला दर पाहिजे तर आम्हाला 35 रुपये, 40 रुपये प्रति किलो यापेक्षा अधिक दर मिळाला पाहिजे. आज जर बघाल आपण आज 26 एप्रिल 2025 आहे. आज कांद्याला काय दर मिळतोय तर 800 रुपये, 900 रुपये, 1,000-1,200 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे पिकवलेल्या कांद्यातून आम्ही पैसे कमवण्याऐवजी आम्ही शेतकरी आता प्रति क्विंटल कमीत कमी 1,500 रुपयाचं नुकसान सहन करतोय. मग शेतकऱ्यांनी
काबड कष्ट करायचे, तो कांद्याचं बियाणं तयार करायचं, रोपं तयार करायची, कांद्याची लागवड करायची, या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेला 8 ते 9 महिने लागतात. आणि एवढ्या कालावधीनंतर म्हणजे आमचं ते वर्षभराचं मुख्य पीक आहे, नगदी पीक आहे. आणि त्या पिकातून आम्हाला नफा होण्याऐवजी जर आम्हाला तोटा होत असेल त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. आमचं म्हणणं आहे केंद्र सरकारने निश्चित आता अशी आकडेवारी काढली पाहिजे की आपल्या एकूण देशाला किती कांद्याची वार्षिक गरज आहे आणि या वार्षिक गरजेचा आकडा सरकारने जाहीर करावा. तितका कांदा आम्ही उत्पादित करून अधिकचा जो कांदा आमच्याकडे उत्पादित होईल तो कांदा आमचा विदेशात कुठल्या देशांमध्ये निर्यात होऊ द्या, त्याला कुठल्याही बंधनं घालू नका. भले मग देशातील कांद्याचे दर 4,000 रुपये क्विंटल असतील आणि निर्यात होणारा कांदा 8,000 रुपये क्विंटलने होत असेल तर मिळू द्या ना शेतकऱ्यांना आम्हाला तो नफा. कारण तुम्ही इतर उद्योजक, व्यावसायिक किंवा जे कोणी घटक असतात त्यांच्यासाठी तर कुठले काही बंधनं घालत नाही. आणि कांदा जरी तो जीवनावश्यक किंवा गरजवंत याचा असला देशातल्या नागरिकांसाठी आणि ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून जरी सरकार त्याच्यावरती हे करत असेल, पण हा शेतकरी पण ग्राहक आहे. आणि मग या शेतकऱ्याचं जर आपल्याला त्याच्यामध्ये आर्थिक उन्नती होऊ द्यायची असेल, देश महासत्ता बनायचा असेल तर परकीय चलन मोठ्या प्रमाणात देशात येणं गरजेचं आहे. आणि परकीय चलन या कांदा पिकातून एक मोठी संधी आहे. तर आमचं तर म्हणणं आहे कांदा संघटनेचं की सरकारने कांद्याला समस्या म्हणून न बघता एक संधी म्हणून बघावं, अशी आमची कांदा संघटनेची भूमिका आहे. तर त्याच्यातला आपला जो थेट विक्रीचा जो विषय आहे कांद्याचा, तो आपण लवकरच आपल्याला प्रत्यक्षात सुरू झालेला दिसेल. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. मला असं वाटतं ही एक ब्रेकिंग न्यूज पण आहे की येणाऱ्या काळामध्ये कांद्याचा शेतकरी स्वतः सक्षम होईल कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून आणि तो कांदा ग्राहकांपर्यंत जाईल. आज परिस्थिती अशी आहे दिघोळे साहेब की मी स्वतः जेव्हा कांदा विकत घेतो तेव्हा तो साधारणपणे तेव्हा तो कांदा साधारणपणे 40 रुपयापर्यंत जातो. अगदी बारीक कांदा जो शेतकऱ्याला 2 रुपये 3 रुपये भाव मिळतो तो आज नाशिक शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर 20 रुपयाने मिळतो. तर याच्यामध्ये ग्राहकांनाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल, अशा दोन्ही गोष्टी आहेत. याच्यात एक छोटासा मुद्दा सांगतो, मग आपण पुन्हा जेव्हा याच्या संदर्भात चर्चा करू तो वेगवेगळ्या विषयावर आपल्याला बोलता येईल. परंतु अनेक शेतकऱ्यांचे जे मुलं आहे मोठे मोठे शिक्षण घेत आहे तर सर्वांनाच नोकरी आणि व्यवसाय काही मिळत नाही. तर ह्या कांदा ह्याच्या थेट विक्री व्यवस्थेतून काही हजारो तरुणींना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पूर्ण देशभरात आणि विदेशात कांदा विक्रीचं जाळं जर संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे निर्माण करतो त्याच्यात जर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला तर काही हजारो मुलांना आयुष्यभराचा रोजगार याच्यातून उभा राहणार आहे. आणि तो इतका शाश्वत असणार आहे की त्याच्यामधून शेतकऱ्यांना आता जर एका महिन्याभरात जर देशामध्ये जर आपण असं पकडूया की 1000 कोटीचं कांद्याची उलाढाल झाली तर ती विक्रीनुसार ती किरकोळ विक्री किंवा पुढच्या टप्प्यांचा घटकांचा त्यात नफा पकडला तर ते 2000 कोटी असतात. तर त्या 1000 कोटी एका महिन्यात जर उलाढाल हे उदाहरणासाठी आपण पकडतोय, तो आकडा अधिक पण असू शकतो. पण 1000 कोटी रुपये जर कांदा विक्रीतून देशामध्ये निर्माण होत असतील एका महिन्यामध्ये तर ते शेतकऱ्याचे तर ते पुढच्या घटकांना मिळून ते 2000 कोटी होत आहे. तर त्याच्यातले 500 कोटी जरी शेतकऱ्यांना ओढू शकलो त्याच्यातले थेट विक्रीच्या माध्यमातून तर तुम्ही विचार करा की आता शेतकऱ्यांना जी रक्कम मिळते त्याच्यात ती 1.5 मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं एखाद्या छोट्या शेतकऱ्याला जर कांदा विक्रीतून 5 लाख रुपये जर भेटले, परंतु ह्या थेट विक्रीच्या माध्यमातून जर कांदा संघटनेच्या ह्या योजनेत जर किंवा ह्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि याला चांगलं यश आलं तर त्या शेतकऱ्याला 5 लाखाच्या ठिकाणी 7.5 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. म्हणजे हा एक खूप मोठा क्रांतिकारी पाऊल आहे मोठं. म्हणजे जे शेतकरी आता नाराज होऊन एकाने मला कॉमेंट केलं मी आता सोडूनच देतो किंवा आता मी नाही पेरणार, तर मग त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल. निश्चितच भाग आहे. निश्चितच आता हा विषय निघालाच आहे. तर मधल्या काळात अशा घटना घडल्या की कांद्याचे भाव जेव्हा घसरले, निर्यात मूल्य कमी होत नव्हतं, आपण भूमिका घेतली होती आणि एक वेळ अशी आली की मग आपण सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन लासलगावला आंदोलन केलं. विधानसभेत त्याची दखल घेतली गेली आणि मग पुढे हे केलं. तर आता ते आंदोलन, त्याच्यानंतरचा आपला लढा आणि आता नाफेड NCCFची खरेदी सुरू होणार आहे, निर्यातीच्या संदर्भातली धोरणं हे पण आता तुम्हाला विचारणार आहे. तर पहिल्यांदा आपण त्या आंदोलन आणि त्याची भूमिका थोडीशी जाणून घेऊ. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आपण कसं जोडून घेऊ शकतो तो पण एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. नाही, येणाऱ्या काळात कसं जोडून घेऊ हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नाफेड NCCFचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आंदोलन वगैरे हा विषय, निर्यातीचा विषय महत्त्वाचा आहे. परंतु आता गेल्या 9-10 वर्षामध्ये कांदा संघटनेने जे शेतकरी आपल्याकडे जोडलेले आहे, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून साधारणतः 3 लाखापेक्षा अधिक शेतकरी संघटनेने जोडलेले आहे. आणि या 3 लाख शेतकऱ्यांच्या माध्यमातून एका शेतकऱ्याने 2-5 शेतकऱ्यांसोबत जरी ही चर्चा केली तरी ते 10-15 लाखापर्यंत ते शेतकऱ्यांमध्ये ते प्रचार आणि प्रसार होतो. समस्या मांडल्या जातात आणि त्याचं सोल्युशन आहे किंवा त्याचे
त्याच्यावरचे प्रॉब्लेम जे आहे त्याच्यावरती सोल्युशनही काढलं जातं. तर आपण जर बघाल तर ह्याच्यामध्ये आता आंदोलन जे आहे तर आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची एकजूट जर खूप चांगल्या पद्धतीने झाली तर जे सरकारी यंत्रणा असेल किंवा सरकार असेल किंवा राज्यकर्ते असतील, आमचं म्हणणं आहे काही प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करणं मला काही उचित वाटत नाही. याच्यासाठी की शेतकरी आधीच तो इतका काबाड कष्ट आणि करण्यासाठी इतकं त्याचा वेळ गेलेला असतो, शारीरिक क्षमता त्याला खूप तिथं वापरायची असते, बौद्धिक क्षमता, त्याचा पैसा त्या शेतकऱ्याचा तिथं अडकलेला असतो त्या शेतमालांमध्ये. मग तो स्वतःच्या खिशातला पैसा असेल किंवा बँकेतून घेतलेलं कर्ज असेल, खाजगी सावकारी असेल किंवा सोने तारण असेल, अनेक प्रकारे शेतकरी पैसा उभा करतात भांडवलासाठी. आणि तो शेतकरी एवढं पीक पिकवल्यानंतर मग पुढं त्याला दर मिळण्यासाठी, बाजारभाव मिळण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरायचं, पुन्हा हे करायचं. तर हे करण्याची वेळच येऊ नये याच्यासाठी एकच गोष्ट निश्चित की शेतकऱ्यांची एकजूट ती इतकी पॉवरफुल पाहिजे, त्याच्यामध्ये इतकी क्षमता पाहिजे, ती कांदा संघटनेच्या माध्यमातून आम्ही निर्माण करण्याकडे वाटचाल करतोय. तर आमचं म्हणणं असं आहे की कांद्याच्या बाबतीत प्रश्न निर्माण करण्याची किंवा त्याच्यावरती काही बंधनं घालण्याची सरकारची हिंमत नाही झाली पाहिजे. मग ते सरकार आता असलेलं असेल भाजपाचं किंवा त्यांच्या मित्रपक्षांचं किंवा काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीचं कुठल्याही पक्षाचं देशामध्ये सरकार स्थापन झालं तर त्यांनी निश्चितच विचार केला पाहिजे की बाबा काही करा पण कांदा उत्पादकांच्या नादाला लागता कामा नये, ह्या पद्धतीने व्हायला पाहिजे. अन्यथा मग आम्ही कोणाला तरी आता विद्यमान सरकारने आमच्यावर काहीतरी अन्याय केला, आमचे प्रश्न निर्माण केले, मग त्याच्या रागात आम्ही दुसऱ्याला मतदान करायचं, मग ते 5 वर्ष सत्ता भोगून घेणार, मग परत कोणीतरी. तर सत्तेसाठी नाही कोणाच्या राजकीय पदासाठी तर आम्ही कांदा शेती करत नाही किंवा आम्ही शेती करत नाही. एक दबाव आम्ही शेती करतोय, आम्हाला निश्चित नफा झाला पाहिजे. 5 वर्षातून कधीतरी महिना 2 महिन्यासाठी भाव वाढण्यापेक्षा आम्हाला सतत दरवर्षी दर महिन्यामध्ये कांद्याला चांगले भाव भेटले पाहिजे. याच्यासाठी हा कांदा संघटनेचा लढा आहे आणि त्याला निश्चितच आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक तिकडच्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि माझ्यासह जे कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी आहे, वेगवेगळ्या जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि कार्यकारिणीतले, कोर कमिटीतले आमचे सगळे मेंबर्स प्रचंड मेहनत घेत आहे, कारण प्रत्येकजण स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट. ही मला तुमची भूमिका अगदी नेहमीच आवडत आली. मला असं वाटतं आपण 2-3 वर्ष एकत्र पेपरच्या माध्यमातून भेटतो आहोत. तर त्याच्यामध्ये सकारात्मक आंदोलन आणि सकारात्मक दबाव टाकणं, म्हणजे मला चांगलं आठवतं की मागे एकदा जेव्हा अनुदानाचे प्रश्न निर्माण झाले होते, दुसऱ्या याच्यामध्ये बाजार समितीमध्ये फसवणुकीचे प्रश्न निर्माण झाले होते, तेव्हा तुमच्याकडे आलं आणि मग तुम्ही ते प्रश्न सोडल्यानंतर ते पैसे पण आले. ते जरा सांगता का आम्हाला कसं? आता बघा की कुठल्या एका क्षेत्रातलं तुम्हाला जर काही यशस्वी वाटचाल सांगायची झाली तर कांदा संघटनेची सुरुवात जेव्हा झाली तर 1000, 2000, 4000, 5000 असे शेतकरी आम्ही जोडत गेलो. संघटनेचे व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केले, फेसबुकचा ग्रुप निर्माण केला, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जोडत गेलो. संख्या वाढत आता ती 3 लाखाच्या पलीकडे गेलेली आहे. पण ते काही एका दिवसात झालं नाही, त्याला 8-9 वर्षाचा संघर्ष आहे, पारदर्शक कामाची पद्धत आहे. संघटना म्हणून, संघटनेचा प्रमुख म्हणून मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी असतील, कुठल्याही राजकीय पक्षाला, नेत्याला आम्ही कुठल्याही प्रकारे छुपा किंवा उघड असा सपोर्टही करत नाही, विरोधही करत नाही, कारण तो आमचा अजेंडाच नाही. आमचा अजेंडा आहे की शेतकऱ्यांच्या कांद्याला दर भेटला पाहिजे. तर मग काय नेमके यशस्वी काय गोष्टी घडल्या त्याच्यातले सांगण्यासारखे 1-2 मुद्दे ते सांगू शकतो मी. की ज्यावेळेस जानेवारी 2023ला प्रचंड कांद्याचे रेट पडले आणि कांदा जो अक्षरशः शेतकऱ्यांचा कांदा 200 रुपये, 400 रुपये, 500 रुपये क्विंटल असा मातीमोल कवडीमोल दर मिळायला लागला, त्यावेळेस 27 फेब्रुवारी 2023ला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं असं आंदोलन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत केलं. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती असल्या कारणाने या बाजार समितीचं ते आंदोलन प्रचंड असं त्याला यश आलं. आणि त्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी, कारण ते आंदोलन आम्ही ज्या दिवशी केलं तो दिवस होता महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस. आणि त्यामुळं पुढचा जो दुसरा दिवस होता, महाराष्ट्रातले जे आत्ताचं जे अजितदादा पवार गटाचे जे राष्ट्रवादी ते त्यावेळेस काही विभक्त नव्हते, त्याच्यामुळं त्यांनी आणि इतरही जे पक्ष आहे विरोधी पक्षात असलेले ते या सर्वांनी कांद्याच्या पाट्या ज्या आहे, कांदा पट्ट्यातले जे आमदार आहे त्यांनी डोक्यावर घेतले आणि ते विधान भवनात गेले. तो एक ज्वलंत त्याला आणखीन निर्माण झाला प्रश्न आणि त्याच्यातून विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आंदोलनाची धग पण आम्ही कायम ठेवली. शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा भेटला आणि ज्या दिवशी आम्ही लासलगावला आंदोलन केलं त्या दिवशी सकाळी आम्ही जे 7 वाजता 7:30 वाजता आंदोलन सुरू केलं होतं, त्यावेळेस जे तत्कालीन मंत्री होते
आत्ताचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब ते तिथं आले. प्रत्यक्ष सरकारकडं आमच्या मागण्या आहे, त्यातल्या काही मागण्या अजून मंजुरी झाल्या नाही, पण तत्काळ त्यावेळेचे तत्कालीन जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी 350 रुपये प्रति क्विंटल, एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत असं 350 रुपयाचं कांदा अनुदान जाहीर केलं. या माध्यमातून 851 कोटी 66 लाख रुपये मिळाले. आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा कांदा संघटनेचा आहे. शेतकऱ्यांनी पण अनेकदा तसं आम्हाला कळवलेलं आहे की या संघटनेच्या माध्यमातून जी अनुदानाची योजना मग पुढे जाऊन तिला खूप अटी शर्ती लावल्या, आम्ही त्या कमी करू शकलो. अनेक शेतकरी त्याच्यात बसणार नव्हते योजनेत अनुदानाच्या, त्यांना आम्ही त्याच्यामध्ये घेण्यास भाग पाडलं सरकारला. आणि आज आपण बोलतोय आजच्या तारखेपर्यंत अजूनही 26 कोटी रुपये त्याच अनुदान योजनेतले सरकारकडे बाकी आहे. त्याचाही आम्ही आता पाठपुरावा करतोय. आणि त्याच्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्याचे 18.5 कोटी रुपये आहे ते कांदा संघटनेकडून मिळवून देण्याचं काम करतो. हे मोठ्यातले मोठे एक सांगण्यासारखा विषय होता, तो सांगितला. आणि त्याच्या पलीकडं मग बियाण्यामधली फसवणूक असेल तिथं संघटनेने प्रचंड मोठं काम केलं आहे. अनेक बियाणे उत्पादकांचं कर्दन काळ म्हणून ही संघटना पुढे आली, त्यांचे धाबेदान आणले. आता शेतकऱ्यांना सहजासहजी कोणी फसवू शकत नाही. अजूनही 100% फसवणूक बंद झाली असं आम्ही म्हणणार नाही, परंतु त्याला कारणीभूत आहे शेतकऱ्यांनी पण एकमेकांशी संपर्कात राहून कांदा शेती केली पाहिजे, बियाणे खरेदी केली पाहिजे. खत औषधं एकट्याने घेण्यापेक्षा ग्रुपने ते जर घेतलं सामूहिक पद्धतीने तर त्यांना कोणी फसवू शकत नाही, त्यांचा कोणी गैरफायदा घेऊ शकत नाही, आर्थिक लूट येऊ शकत नाही. मग त्याच्या पलीकडे जाऊन मग मोठ्या प्रमाणात जर असं तो जो अनुदानाचा विषय जो म्हणतोय आपण त्याच्यानंतर जर आपण बघाल तर सातत्याने मग बाजारभाव जे आहे समजा ते जर काही कारणाने कमी झाले असतील तर तिथेही आम्ही आवाज उठवला, त्यालाही यश आलं. आणि आता बाजार समिती असतील, बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ, व्यापारी, आडते, हमाल, मापारी हे सगळे घटक आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्या कांद्याच्या उत्पादन झाल्यानंतर यांचा तिथं रोल येतो, त्याच्या आधी यांचा काही रोल नसतो. आमच्या पिकावर यांना उत्पन्न आहे किंवा यांचा सगळी कमाई आहे. बरोबर. त्याच्यामुळं कोणाची दादागिरी कांदा संघटना खपवून घेत नाही. किती दादा म्हणणारे या क्षेत्रातले लोक असतील तरी ते कांदा संघटनेपुढं त्यांचं कुठलंही काही अन्याय, अत्याचार किंवा पिळवणूक किंवा लूट किंवा ही गोष्ट आम्ही खपून घेत नाही. आणि किती छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याचा जरी आम्हाला संपर्क झाला, एकदा शेतकऱ्यांनी कांदा संघटनेकडे संपर्क केला तर त्याच्यानंतरचे सर्व जे काही संपर्क हा संघटनेकडून केले जातात. त्या संबंधित शेतकऱ्याचं जे काय नुकसान आहे ते भरपाई त्याला मिळवून देतो. आताच सांगायचं झालं 2025चं तर कांद्याच्या शेतकऱ्यांची, आणि शेतकरी कुठल्या पिकाचं उत्पादन घेणार असतो ते वेगवेगळे प्रॅक्टिस करत असतात बिचारे, तर त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून त्यांनी एक तणनाशक असं फवारलं की ॲक्च्युली ते कांद्यासाठी अलीकडेच घडलं नव्हतं ते, पण दुकानदारांनी कशा पद्धतीने त्यांना ते कन्व्हिन्स केलं, विकलं नेमकं, आणि त्या पद्धतीने ते घेतलं गेलं, ते औषध मारलं गेलं आणि त्याच्यातून तो कांदा आहे पूर्ण जळून गेला. तो कळवण तालुका आहे नाशिक जिल्ह्यातला, समजा सटाणा, त्याच्यानंतर देवळा, सिन्नर, निफाड, येवला अशा त्या 2 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, एक IPL कंपनी आणि एक अनुप्रोडक्ट कंपनी. या दोन्ही कंपन्यांचं ते नुकसान झालं, त्या औषधांनी जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांचा आपण तगडा पाठपुरावा केला. कृषी मंत्री कोकाटे साहेब यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केले, त्यांना प्रत्यक्ष भेटलो, शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही भेटलो. 1.5 लाख रुपयाची कांदा संघटनेने प्रति एकर भरपाईची मागणी केली. कंपन्या झुकल्या. त्याच्यामध्ये मग कृषी विभागाचा पाठपुरावा असेल, मंत्री महोदयांचा पाठपुरावा असेल, कांदा संघटनेने घेतलेले त्याच्यातली मेहनत असेल आणि शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये दिलेली साथ असेल, या सगळ्याचा परिपाक म्हणून शेतकऱ्यांना प्रति एकर 40,000 भरपाई भेटली. त्याच्यामध्ये IPL कंपनीची मिळून आणि अनुप्रोडक्ट कंपनीची मिळून या 6 तालुक्यांमध्ये जी नाशिक जिल्ह्यात भरपाई भेटली ती साधारणतः 96 लाखापर्यंत आहे किंवा 1 कोटीपर्यंत आहे. तर ह्या जेव्हाची गोष्ट तेव्हा घडायला लागल्या. आमचं म्हणणं आहे हे आम्ही जे काम करतोय कांदा संघटनेच्या माध्यमातून कांदा उत्पादनासाठी हे अवघं 2%च काम आहे. आम्हाला याच्यात अजून 98% काम करायचं, तेव्हा ते 100% होईल. आणि ते 98% काम करायसाठी आम्हाला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणे साथ लागणार आहे. आज जर विचार केला तर आता संघटना कमी नाही पडत आहे, आता शेतकरी कमी पडत आहे संघटनेचा उपयोग करून घेण्यासाठी. कारण आता शेतकऱ्यांनी याच्या पूर्वीचं कसं होतं की अनेक शेतकरी जे आहे ते कांदा पिकवण्यामध्ये खूप सक्षम आहे. संघटना आहे म्हणून कांदा पिकतोय असं आम्ही म्हणत नाही. कांदा पूर्वी पिकत होता, आजही पिकतोय, उद्याही पिकणार आहे. परंतु फक्त पिकवण्यासाठीच आपण शेती करायची का? तर आपण त्याच्यापासून ते पिकवलेल्या कांद्याला चांगला दर मिळवणं आपला अधिकार आहे, आपला हक्क आहे. आपल्या कुटुंबातील जे सदस्य असतील सर्व, आईवडिलांपासून आपले मुलं मुले असतील किंवा आपल्या कुटुंबातले भाऊ बहीण भाऊजे, या सगळं जो कुटुंब असतं त्या शेतकऱ्यांचं, त्या प्रत्येकाचे स्वप्न आहे त्या पिकातून. आणि ते स्वप्न जर पूर्ण व्हायचे असेल तर त्या वर्षी त्या महिन्यामध्ये त्या कांदा उत्पादकांना बाजारभाव भेटले पाहिजे चांगले. आणि तेच मिळवण्यासाठी आम्ही अहोरात्र लढतो आहे. खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. पण आमचं म्हणणं आहे अजूनही जर शेतकऱ्यांनी
फक्त ह्या एकाच दिशेने काम केलं की कांदा उत्पादक संघटना म्हणेल तीच पूर्व दिशा कांदा क्षेत्रामध्ये जर राहिलं गेली तर येणाऱ्या काळामध्ये कांदा क्रांती होईल. आणि आज आपण बघताय सगळ्यात जास्त चर्चा आहे सोन्याचे भाव वाढल्याची. पण आमचं म्हणणं आहे की ह्याच पद्धतीने कांद्याचे पण भाव जे आहे हे सोन्यासारखे निश्चित होतील. देशातल्या ग्राहकांना आम्ही माफक दरात कांदा देऊ, देशातल्या ग्राहकांसाठी आम्ही वेगळी भूमिका घेऊ आणि विदेशामध्ये कांदा आम्ही विकण्यासाठी एक वेगळी भूमिका घेऊ. हा निश्चितच बिझनेसमॅन आणि उद्योजकासारखी आम्हाला कांदा शेती करायची आहे. नुसतीच एक समाजसेवा म्हणून काही इथून पुढे शेती होणार नाही. जे झालं असेल ते याच्यापूर्वी झालं असेल. आता मात्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना सुरुवातीला मी सांगितल्यापासून प्रमाणे अगदी कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत या संपूर्ण टप्प्यावरती आपण नियोजनपूर्वक काम करतो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कांदा उत्पादकांचं आर्थिक जे काही स्थिरता आहे त्या कुटुंबामध्ये ती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली दिसेल. आज जर तुम्ही बघाल तर कुठल्याही गावामध्ये जर तुम्ही गेले तर थोडेच 5-10% शेतकरी का जे कर्जबाजारी नाही आहे. 90% शेतकरी कर्जबाजारी त्यांच्याकडं त्या कर्जात ते डुबलेले. आणि त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याच शेतमालाला आपल्याच कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळाला पाहिजे. आणि त्यासाठीच आम्ही लढतो आहे. ह्या पद्धतीने आपण पुढे जातो. मला असं वाटतं आपण खूप वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली आहे. काही मुद्दे राहिलेले आहेत पण वेळेचा अभाव आहे. व्हिडिओ मोठा होतो आहे. पण तरी पण आता शेवटचा एकच प्रश्न विचारतो तुम्हाला आणि तत्पूर्वी आपल्याला सगळ्यांना आवाहन करेल. आम्ही ज्या स्पॉटवर आहोत तो आहे अतिशय पवित्र समजली जाणारी अनेक जिल्ह्यांना आणि राज्यांना जोडणारी ही गोदावरी नदी आहे. गोदाकाठ आहे. या काठाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे कांद्याचे शेतकरी या गोदाकाठी आहेत आणि इतरही शेतकरी आहे. हा समृद्ध काठ आहे. आणि ज्या वेळेस अडचणी येतात, ज्या वेळेस शेतकरी संकटात सापडतो त्या वेळेस हा गोदाकाठ पेटून उठतो आणि एकत्र येऊन त्याच्यावर सोल्युशन काढत असतो, विशेषतः इथले शेतकरी. मला असं वाटतं आज दिघोळे साहेब आले, तुम्ही त्याच्यातनं आणखी काही गोष्टी त्यांच्याकडनं घ्याल, एकत्र राहाल, जोडून राहाल. आता एकच प्रश्न दिघोळे साहेब तुम्हाला विचारतो की आता हा हंगाम सुरू आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्ही सगळे आवाहन करत असतात की बाजारभाव कमी मिळेल तर तुम्ही एक स्ट्रॅटेजी ठरवली होती की कांदा साठवणुकीची. ती काय स्ट्रॅटेजी आहे आणि त्यांनी काय फायदे होतात ते जरा सांगाल. नाही, आता बघा की मागच्या काही वर्षांमध्ये कांदा उत्पादकांकडं सरकारी अनुदानातून असेल किंवा स्वतःच्या हिमतीवरती शेतकऱ्यांनी कांदा चाळीची मोठ्या प्रमाणात उभारणी केली. आमचं म्हणणं आहे ज्या शेतकऱ्यांनी शेतात बियाण्यापासून तर कांदा पिकवण्यापर्यंत कष्ट घेतलेले असतात तर ह्या कांद्याच्या विक्रीतून पैसे त्याच कुटुंबात आले पाहिजे. पण दुर्दैवाने काय होतं आहे की भांडवलदार आणि जे मोठे व्यापारी असतील किंवा मोठे आडते असतील यांच्याकडे प्रचंड भांडवल असल्याने हे लोक कांद्याची मोठी प्रमाणात स्टॉक करतात. आमचं म्हणणं आहे स्टॉक करून जो काय फायदा शेतकऱ्याला होण्याऐवजी इतर घटकांना होतो. यांचा तसा दुरून संबंध नाही. कारण पिकवणाऱ्याला पैसे भेटले पाहिजे. व्यापाऱ्यांना पैसे मिळू नये अशा भूमिकेचे आम्ही नाही. आम्ही तर उलट म्हणतो व्यापाऱ्यांना सातत्याने नफा झाला पाहिजे. पण तो नफा त्यांच्या त्या शेतकऱ्यांना नफा त्यांना शेतकऱ्याचा नफा खाऊन त्यांना नफा नको. त्यांनी तो त्यांच्या स्किलने नफा कमवावा. त्याच्यानंतर त्यांच्या विक्री जी कल्पकता आहे ती वापरून किंवा वेगवेगळे ग्राहक त्यांनी मिळवले पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी तो नफा कमवला पाहिजे. शेतकऱ्याला लुटून कोणी नफा कमवला याला आम्ही कधीच समर्थन नाही करणार. पण आमचं म्हणणं असं आहे की आता जर विचार केला ह्या वर्षीचा जो लागवड क्षेत्र आहे म्हणजे हंगाम जो आहे रब्बीचा कांद्याचा तर महाराष्ट्रभरामध्ये मागच्या वर्षीच तुलनेत म्हणजे 23-24पेक्षा आता 24-25 साली कांद्याचं लागवड जास्त होती, उत्पादन पण जास्त आहे. आता उशिराने ज्या लागवडी झाल्या त्या लागवडींना थोडंसं प्रति एकर ॲव्हरेज आहे किंवा जो एकूण जे उत्पादन आहे प्रति एकर ते कमी झालेलं आहे हे निश्चित आहे. परंतु एकूण लागवडीचं क्षेत्र बघता कांदा शेतकऱ्यांकडे चांगल्या पद्धतीने आहे, चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे. आता राहिला प्रश्न आहे की साठवणूक केल्यानंतर कांद्याचे यापुढील काळामध्ये बाजारभाव कसे मिळवायचे जास्तीत जास्त आणि कसे मिळतील या दोन्ही मुद्दे आपण सांगू. तर त्याच्यामध्ये बाजारभाव मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांनी एकदा की त्यांचा कांदा अजूनही आता आज 25-26 एप्रिल तारीख आहे, साधारणतः अजून 15 आठवड्यापर्यंत कांदा काढणी थोडी चालू राहील. आता महाराष्ट्रामध्ये किमान 70-80% कांदा काढणी झाली आहे, त्याच्यापैकी साठवणूक पण झालेली आहे. अजून जो राहिलेला कांदा आहे सर्व शिल्लक शेतकऱ्यांचा तो काढणी होऊ द्या, त्याची साठवणूक होऊ द्या. एकदा कांदा शेतकऱ्यांनी साठवला की मी साठवणूक केलेल्या कांद्याला दर कसे मिळवायचे, आपल्या संपूर्ण देशामध्ये त्याची कशी विक्रीचं नियोजन करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला पुढील काळामध्ये ह्याच साठवणूक केलेल्या कांद्याचं कमी सड म्हणजे जास्त सड न होऊ देता शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल याची स्ट्रॅटेजी त्या महिन्यामध्ये कांदा संघटनेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चित सांगितली जाईल. पण एक विश्वासाने सांगतो ह्यावर्षी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सरकारला जे काही आहे
ते आपण त्यांच्याशी संघर्षही करू आणि संवाद पण करू. आणि या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपला जो साठवणूक केलेला कांदा आहे, आज जर आपल्याला 800, 1000, 1200 रुपये, 1100 रुपये जो दर मिळतो आहे, तर येणाऱ्या काळामध्ये हाच दर 2500, 3000, 4000पर्यंत, 5000पर्यंत हा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मिळण्यासाठी आपण निश्चितच एक धोरण तयार करतो. त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. आणि आज जरी आपण म्हटलं आहे की कांदा साठवत होतो, त्याची घट पण होती मोठ्या प्रमाणात, सड होते. आणि अशा वेळेस साठवलेला कांदा आमचं म्हणणं आहे 4000च्या प्रति क्विंटल कमी परवडतच नाही. तर पुढं जाऊन जसं महिने बदलतील, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, तर ह्या कालावधीमध्ये जसा जसा महिना बदल तसा तसा कांद्याच्या दरामध्ये वृद्धी होणार आहे. ती होण्यासाठी आम्ही काही पावलं उचलतो आहे, त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आणि शेतकरी त्याच्यामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने सहभाग घेतील. आणि हे वर्ष जे आहे 2025 उन्हाळी कांदा रब्बी हंगामातील साठवणूक केलेल्या कांद्यांसाठी शेतकऱ्यांसाठी निश्चितच यशस्वी राहील. आणि ती यशस्वी होईल म्हणून कांदा संघटनेचा येणाऱ्या काळात जो काही प्रोग्राम आम्ही ठरवतो आहे आणि जे काही काम करतो आहे, त्याचं फलित म्हणून आता कांदा उत्पादकांना निश्चितच चांगला दर मिळेल, याचा आम्हाला विश्वास आहे आणि आत्मविश्वास आहे चांगला. धन्यवाद दिघोळे साहेब, तुम्ही ॲग्रोशिवारमध्ये आलात. खरं तर तुमच्यामुळे आम्हाला, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना असा विश्वास वाटतो आहे की कांदा संघटनेशी जोडल्याने, एकत्र आल्याने आता बाजारभाव चांगले वाढतील. येणाऱ्या काळामध्ये पण आमचे बाजारभाव टिकून राहतील, आमचे प्रश्नही सुटतील. ॲग्रोशिवारबद्दल गेले 6 महिन्यापासून ॲग्रोशिवारचा उपक्रम आपण सुरू केला, त्यालाच शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. आणि आपण नेहमी ऑथेंटिक माहिती आणि दिग्गज लोकांना इथे बोलवायचं असं ठरवलेलं आहे. एक खूप चांगले ग्राउंडवर काम करणारे व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलं. आणि या सगळ्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून, वाचकांच्या माध्यमातून मी आभार मानतो.